समृद्धी महामार्गावरचा एक प्रसंग आहे. आता या समृद्धी महामार्गावर काय घडलं नेमकं ते जरा नीट बघायला पाहिजे. समृद्धी महामार्गावर एक ट्रक आडवा होऊन थांबला. आडवा झाला नाही हा, आडवा होऊन थांबला. मी जरा त्या ट्रकच्या आडव्या झाल्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. गाडी पूर्णपणे आडवी लावली आहे. आरटीओनी काहीतरी इश्यू झालाय ड्रायव्हर सोबत. ड्रायव्हर गाडी सोडून चालला गेलेला आहे. सगळं रस्ता पूर्ण ब्लॉक करून ठेवला. लोक जमा आहे. पूर्ण मागे गाड्या लागलाय. एक साईडचा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. आरटीने फाईन मारला गाडीचे. ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला. MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे. त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण. आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला तो. ड्रायव्हरला ऐकत पण नाही. सांगतोय तो असाच, मानत पण नाही. इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे ड्रायव्हर लोकांना. लगेला थांबलं गाडी तरी 5200 फाईन मारतं आम्हाला. पाहिलं म्हणजे या ट्रक ड्रायव्हरनी चक्क एक लाईन ते तिसरी लाईन पर्यंत आपली ट्रक आडवी करून टाकली आणि नागपूरहून मुंबईकडे येण्याचा रस्ता जाम झाला. म्हणजे एक बाजू पूर्णतः जाम होऊन गेली. हा ट्रक ड्रायव्हर गाडीतून उतरला, आपल्या ट्रकवर चढला आणि बसला. अनेकांनी या ट्रक ड्रायव्हरचा उद्दामपणा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. हरकत नाही, ट्रक ड्रायव्हर चुकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, सगळं झालं पाहिजे. पण एक ट्रक ड्रायव्हर अशी कृती करण्यासाठी बाध्य का होतो याचा विचार कोणी केलाय? कधीतरी करावा. सोपं आहे का त्याच्यासाठी एवढा सगळा संघर्ष करत आडवी लावणं? तांत्रिक चूक नव्हती, ड्रायव्हिंगची चूक नव्हती. मग घडलं काय होतं? घडलं असं होतं की तिथे रस्त्यावर असलेल्या आरटीओनी त्याच्या गाडीला पकडलं, त्याच्या गाडीला दंड लावला, त्याचे डॉक्युमेंट्स ताब्यात घेतले आणि त्याला दंडाची मागणी केली का पैशाची मागणी केली माहीत नाही, पण ते केलं. या वैतागलेल्या ट्रक ड्रायव्हरनं आपली गाडी आडवी लावून टाकली. फक्त ट्रक ड्रायव्हर सोबत हे घडतंय का? सामान्य लोकांच्या सोबत घडतंय. म्हणून मी टायटल दिलंय, उदंड झाला दंडभार. आता लोक बंड करतील ही स्थिती आहे. बंड करतील. कारण नियमानुसार वागलं पाहिजे या वाक्यामध्ये आणखी काही गोष्टी येतात. किती नियम आणि किती दंड असले पाहिजेत? सीट बेल्ट लावला पाहिजे, मान्य आहे. सीट बेल्ट नंतर स्पीडचं नियंत्रण ठेवलं पाहिजे, मान्य आहे. लेन कटिंग ठेवली पाहिजे, मान्य आहे. पण तुमच्या ताब्यात एखादा बकरा सापडला की त्याला पूर्णतः हलाल करण्याची जी वृत्ती तुमच्यामध्ये आली आहे ना, ती जास्त घातक आहे. दंड 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 करत राहणे हे जास्त घातक आहे. समृद्धी महामार्गावर एखादा ट्रक ड्रायव्हर जोराची आली म्हणून जर थांबला ना, तर त्यालाही दंड लावला जातो. म्हणजे मुळात सर्व्हिस रोड किंवा पेट्रोल पंपाजवळच्या जागा या दोन्हीच्या मधलं अंतर एवढं मोठं आहे. नागपूरपासून संभाजीनगरवर येईपर्यंत तुम्हाला 3 ते 4 पेट्रोल पंप लागतात. म्हणजे 3-4 ठिकाणी सर्व्हिस रोड आहे. 400 किलोमीटरच्या अंतरात 100 किलोमीटरला. अशा वेळेला त्या ट्रक ड्रायव्हरला मध्ये जोराची आली तर त्यांना कुठे थांबायचं? त्याने थांबून उतरून जर करायचा प्रयत्न केला तर 5,000 रुपयापर्यंतचे दंड लावलेत. स्पीडचा दंड 2,000 रुपयाचा लागतो. 2,000 रुपयांचा. सीट बेल्टचा वेगळा, लेन कटिंगचा वेगळा. आणि आता कॅमेऱ्यांची संख्या वाढली आहे. फक्त समृद्धीत नाही, प्रत्येक ठिकाणी हे घडत आहे. रस्त्यावर महामार्गाचा उभा असलेला पोलीस बघितला की आता हा काय कारण सांगून किती पैसे मागणार हाच प्रश्न पडतो. कधी इगतपुरीला उतरून बघा, त्या समृद्धी हायवेच्या इगतपुरीला उतरून बघा. नाशिक पोलिसांच्या वाहतूक विभागाची शाखा इगतपुरीत प्रवेश करणाऱ्या एक्झिटवर टपून बसलेली असते. पानवठ्याच्या जाळीमध्ये वाघ टपून बसावा आणि शिकार आली रे आली की झडप घालावी, तशी झडप ट्रॅफिक पोलीसवाले इगतपुरीत उतरणाऱ्या लोकांवर घालतात. आणि मग त्यांच्याकडून वसुली केली जाते ती वेगळीच. हे प्रत्येक ठिकाणी घडत आहे.
समृद्धीवरच्या एक्झिटवर उतरणे म्हणजे पोलिसांना तोंड देणे. समृद्धीवर प्रवास करताना जेवढा आनंद वाटतो ना, तेवढा उतरताना दुख वाढत असते लोकांची. रस्ता छान केलाय, पण त्यानंतर जे व्यवस्थेनं घाण केली आहे ना, ती फार भयंकर आहे. म्हणजे सरकार व्यापारी बनलंय की काय हा प्रश्न पडतो. समृद्धीवर चढताना पैसे, समृद्धीवर वेगात चालवलं तर पैसे, लेन कटिंग केली तर पैसे, मुतायला थांबलात तर पैसे, उतरलात की ट्रॅफिक पोलिसांना पैसे. म्हणजे पैसे देण्यापलीकडे काहीच नाही. हे जर घडत राहिलं ना, तर MSRDCच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, तुमचा समृद्धी मार्ग वाया जाईल. इकडून ट्रॅफिकमधून गेलेलं परवडलं, वेळ लागला परवडला, पण समृद्धीवरून जाणं नको अशी स्थिती होईल. कधी आमने फाट्याच्या टोल नाका क्रॉस करून बघा. त्या महामार्गावरचे पोलीस 3-4 गाड्या लावून थांबलेले असतात. येणाऱ्या माणसाला रोखणे, दंड किती आहे बघणे, नसेल तर तोडपाणी करायला लावणे, हे सगळे प्रकार चाललेत. तुम्हाला वाटेल हे सगळं का घडतंय? याला जबाबदार जितके पोलीस आहेत ना, तितकीच जबाबदार मीडिया आहे. समृद्धी महामार्ग 500-550-700 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग. या महामार्गावर दिवसात म्हणजे तुम्ही कोणताही नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे काढून बघा, कोणताही. म्हणजे तुम्ही सोलापूर पुणे हा हायवे काढून बघा, पुढे सोलापूरहून हैदराबादकडे जाणारा हायवे काढून बघा, किंवा इकडचा तुमचा बेंगलोर हायवे काढून बघा, पुणे ते बेंगलोर हायवे काढून बघा. या प्रत्येक हायवेवर दिवसाकाठी एक तर पुण्याच्या बाजूनं किंवा सोलापूरच्या बाजूने, सोलापूरहून सोलापूरच्या बाजूनं किंवा हैदराबादच्या बाजूने एक तरी अपघात झालेला असतो. एवढ्या मोठ्या अंतरात एखाद दुसरा अपघात होतो. तसं समृद्धीवर सुद्धा या 500-600 किलोमीटरच्या अंतरात एखाद दुसरा अपघात होणं ही नेहमीची बाब झालेली आहे. पण समृद्धीवरच्या अपघाताला एवढी प्रसिद्धी दिली जाते की मग त्या समृद्धीवर कोणत्या गाड्या याव्यात यावर बंधन लागतं, त्या कशा चालाव्यात यावर बंधन लागतं. पोलिसांना तर आयती संधी मिळते थांबून वसुली करण्याची. जितके पोलीस जबाबदार आहेत ना, तितकीच ती मीडिया पण जबाबदार आहे. दोघांनाही सांगायचं आहे. आता जर या दंडाचं प्रमाण वाढत राहिलं तर या दंडामुळे लोक बंड करतील, त्या ट्रकवाल्यांनी केलं त्याप्रमाणे. आणि हे बंड झालं तर समृद्धीवरून जाणाऱ्यांची संख्या कमी होईल किंवा संघर्ष उडायला लागतील. तेव्हा याला जरा थांबवा, बरं होईल थांबवलं तर. नाही तर लोकांचं बंड ठरलेलं आहे. नमस्कार.